शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर शहरातील 30 ते 35 प्रमुख चौकांचे भाग्य उजळणार आहे। महानगरपालिका लोक सहभागातून चौकांचे सुशोभीकरण करणार आहे। अंदाजपत्रकात तशी तरतूद करण्यात आली आहे। ऐतिहासिक अहमदनगर शहरात जुने आणि नवीन असे मिळून 50 पेक्षा अधिक चौक आहेत। त्यात महामार्गावर 13 प्रमुख चौक आहेत। यापूर्वी पत्रकार चौक, अप्पूहत्ती चौक, कायनेटिक चौक, स्वस्तिक चौक यांसारखे काही जुने चौक सुशोभित करण्यात आले होते, परंतु कौलोघात या चौकांचीही दुरावस्था झाली। त्यामुळे आता महानगरपालिकेने शहरातील सर्व चौक लोक सहभागातून सुशोभित करण्याचे धोरण हाती घेतले आहे। मासिक वेतनातून बनावट कागदपत्र सादर करत दोघांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अरुण संभाजी कटके व तुके संभाजी कटके असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। याबाबत रोहित शिवाजी कदम यांनी फिर्याद दिली आहे। नगर शहरातील डीपी रस्ते पूर्वी फक्त नकाशावरती दिसत होते, मात्र मी ते रस्ते प्रत्यक्षात उतरून दळणवळणासाठी उपलब्ध करून दिले आहे। त्यामुळे उपनगरांच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे। स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांच्या कामाच्या माध्यमातून बोलेगाव नागापूर भागात वेगवेगळी ओळख निर्माण झाली आहे। त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे। विकासाचे काम एवढेच धार्मिकतेला तितकेच महत्त्व असून महाराष्ट्राला लाभलेली संत महंतांची परंपरा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी आजच्या युवकांना आध्यात्मिकतेचे धडे दिले जाणे गरजेचे आहे। या माध्यमातून त्यांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते। नियोजनबद्ध, कायमस्वरूपी व दर्जेदार विकास हाच आमचा अजेंडा असून तो आम्ही प्रत्यक्षात उतरवित आहोत। विकास कामांमुळे नवनवीन कॉलनीची निर्मिती होताना दिसत आहे। या भागातील औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जात आहे। काल महिला दिनानिमित्त संभाजीनगर मधील महिलांचा गौरव करण्यात आला आहे। महिला या आपल्या कुटुंबाला घडविण्याचे काम करत असतात। पुरुषांच्या यशाच्या पाठीमागे महिलांचा सिंहाचा वाटा असतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। सध्या नगर शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। महाविद्यालय परिसरात बाहेरील काही गावगुंडा आणि रोड रोमियो विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असल्याचे वारंवार समोर आले आहे। शहरातील राधाबाई काळे विद्यालय, प्रेमराज सारडा महाविद्यालय, नगर महाविद्यालय, निवाड्स महाविद्यालय या परिसरात छेडछाडीच्या घटना वाढत असल्याची आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत। पोलीस प्रशासनाचा धाक या वृत्तीच्या लोकांना असणं गरजेचं आहे। यासाठी महाविद्यालय परिसरात गस्त वाढवणे आवश्यक असल्याचं मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे। यावर आपण तात्काळ निर्णय घ्यावा। त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये देखील काही समाज विघातक व्यक्ती काम करत असल्याचे कोपरगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेतून दिसून आले। कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बळजबरीने नमाज पढण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते। यातून हिंदू विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। ही बाब तेथील कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणली होती। हा प्रकार करणारी मंडळी केरळमधून आलेली असल्याची माहिती समोर आली आहे। यावरून देशविरोधी आणि समाज विघातक कारवाई या बाहेरून आलेल्या लोकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे। अशा सर्व घटनांवर लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाची मोठी मदत व्हावी म्हणून तात्काळ महाविद्यालयीन परिसरात गस्त वाढून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी। तसेच विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाबाबत विश्वास वाढवा म्हणून पाऊल उचलत अन्यथा मनसे स्टाईलने रोड रोमियोचा बंदोबस्त करू अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस अखिल चित्रे यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते। नगर शहरामध्ये विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्यांदाच नगर शहरातील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एवढा मोठा निधी मिळाला असल्यामुळे विकास कामांचे श्रेय भाजपला जात आहे। मात्र महानगरपालिकेत मागील काळामध्ये सत्ता नसल्यामुळे शहराचा विकास समतोल राखला गेला नाही। सत्ताधाऱ्यांनी आपापल्या भागांमध्येच काम केले आहेत। मॉडेल कॉलनी येथील ओपन स्पेस सुशोभीकरण कामाच्या माध्यमातून परिसराला सौंदर्य प्राप्त होईल। दर्जेदार कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो। त्यामुळे विकासाची कामे होत असताना चांगली कामे निर्माण करा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व विकसित भारत निर्माण केला आहे। केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।